मी एकदा बघते ना फक्त, मी एकदाच आदर ओ पुअर लिझा, लिझा बेबी. गोलमाल. हे काय? असा आवाज का आला तिचा? आवाज वेगळा नाही वाटला? आजारी आहे ना ती, घसा बसला असेल. घसा? मॅम प्लीज बी केअरफुल. ऍक्च्युली कसं आहे ना, ती आजारी असली ना की ती खूप जास्त व्हायलेंट होते. सी मॅम, बापरे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅम तिचे रेबीजचे काही डोस सुद्धा बाकी आहेत. काय? रेबीज? दिस इज नॉट राईट जाई. गोलमाल. मी शिंकलो, सर्दी झाली आहे थोडी. एनिवे आय थिंक वी शुड गो होम नाउ. बस चला. अरे पण मला तिला एकदा. आय थिंक वी शुड गो होम नाउ. बस चला, तिला आराम करू. बरं जाई, बट यू टेक केअर. टेक हर टू द वेट. आणि ती बरी होईल, तू काळजी करू नकोस. येस मॅम, शुअर. ओके बाय लिझा बेबी, बाय. यू गो अहेड, मी आलोच. ओके. काय शिंकतो काय रे तू? अरे शिंकतो काय? काय शिंकतो काय? शिंक. हे बघ, शिंक काय माझी अपॉइंटमेंट घेऊन येणार आहे काय? आणि काय काय करायला लावता रे तुम्ही मला? काय काय करायला लावता? एक वेळ कुत्रा केला असता तरी ठीक होत. कुत्री? सरळ जेंडर चेंज करून टाकलं यार तुम्ही माझं. साधी साधी कुत्री ना, वडापाव खाणारी कुत्री. हसू नका, हसू नका. आई 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 ग, आई 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 आई. सकाळी सकाळी ती उर्मट कांगारीन दिसली आणि अडखळलो मी. पाय मुरगळलाय माझा. आता सईनी लावलंय ना तेल, आता बरं वाटेल. सई जा ग तू. नाही नाही, नको नको, अजून तेल लावायला हवंय. बरं द्या, मी लावते. नको, मुरगळलेला पाय अजून दुखरा करून ठेवाल तुम्ही. नको तेवढा जोर लावून. नाजूक हात हवा सई सारखा. अहो पण तिला. काय ग सई, कुठे जायची एवढी घाई असते तुला? रिचाकडे जायचंय अप्पा मला. काही एक जायचं नाही तिच्याकडे. परदेशी मुलाशी लग्न करून ती सुद्धा आता परदेशीच झालीये. तू आपले पाय चेप. अहो आता तरी जाऊ दे तिला. चांगलं वाटीभर तेल जिरवलंय पायात. हे ना, कोणाला काळजीच नाहीये माझी. जा बाई जा जा, सई तू जा. नाही तर ह्या कटकट करत बसती. जा तू जा जा. आई 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 आई.
अहो मला जरा ते पुस्तक देता का? कुठलं? ते नाही का काहीतरी वेगळ्या प्रवाहाचं? जे मराठी वाङ्मयातले वेगळे प्रवाह हे पुस्तक वाचणार आहात आता तुम्ही? तुमची काय हरकत आहे? ठीक आहे, माझी हरकत असायचं काहीच कारण नाहीये. देतो तुम्हाला. गोलमाल. या. हा नाही आता नको. Zai, I must tell you, I'm thoroughly impressed with this detailed work that you have done. थँक्यू सो मच मॅम. I think we can go ahead. पण पुढे जायच्या आधी I'll have to consult my lawyers. त्यांनी एकदा go ahead दिलं की मगच आपण पुढे जाऊ शकतो. या मॅम, शुअर, वाय नॉट. Great. Hey, by the way, how is Lisa? मॅम बरी आहे ती आता. स्टमक इन्फेक्शन झालं होतं, पण 2-3 दिवस तिने औषधं घेतल्यावर तिला बरं वाटेल. Great. एक मिनिट. Zai, I have a very good quality dog food with me. Why don't I give you one packet? You should try it. नको. I mean, thank you so much for your concern. But काय गरज आहे या सगळ्याची? Come on, don't be so formal. मी ऑफर मध्ये खूप पॅकेट्स विकत घेतले होते. I have lots of them. I can spare one. Let me just give. पण मॅम, Look at it like a gift. आणि गिफ्टला कधी नाही म्हणायचं नसतं. मी आलेच घेऊन. नमस्कार, मी अप्पा केतकर बोलतोय. त्या 7 स्टार कंपनीला ना कॉन्ट्रॅक्ट मिळालाच जमा आहे. त्यांची ती रिप्रेझेंटेटिव्ह जाई जोशी घरात बसली आहे. त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट गेलं तर जमा आहे. ताजी बातमी दिली गेली तुम्हाला. नाही, तुम्ही बातम्या द्या, पण चांगली बातमी देऊच नका. आता मलाच काहीतरी करावं लागेल. येतोय मी. या. There you go. थँक यू सो मच मॅम वन्स अगेन. And I'm very sure Lisa is going to love it. या. ओके मॅम, मी निघते. Yes, sure. अँड मॅम, तुमच्या वकिलांनी तुम्हाला अफर्मेशन दिलं की प्लीज मला इन्फॉर्म करा. Definitely, I'm going to inform you as soon as he gives me the confirmation. अँड थँक्यू सो मच मॅम. My pleasure. I really hope she gets better soon. हो. Oh my God! Zai, you're wearing such a cute outfit. And why have you paired this outfit with such outdated footwear? गोलमाल. ह्या स्लिपर्स ह्याच्या बरोबर जातच नाहीयेत. Zai, हां. ऍक्च्युली मॅम, मी सकाळी लिझाला वेटकडे घेऊन जात होते ना, तेव्हा अचानक माझी कंबर लचकली मॅम. oh, त्यामुळे मी आज हिल्स नाही घातले. are you okay now? या आय एम ॲब्सोल्युटली फाईन. Take care, huh? But you know what? I think हे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या कंपनीलाच मिळणार आहे. फक्त माझ्या लीगल डिपार्टमेंट कडून ओके होऊन जाऊ दे सगळं. ओ, थँक्यू सो मच मॅम. बाय, टेक केअर. टेक केअर. हा अप्पा केतकर नक्कीच काहीतरी मोठी गडबड करणार. जोशीबाई. गोलमाल. जोशीबाई तुम्हीच ना? जोशीबाई थांबा जरा. जोशीबाई, तुमच्याशीच बोलायचं होतं जरा मला. या, बोला ना. नमस्कार, मी अप्पा केतकर. माझं तुमच्याकडे थोडंसं जरा काम आहे.
माझ्याकडे काय काम होतं तुमचं? काय जोशीबाई, इथे जवळच मी राहतो. पाहिजे आपण घरी जाऊया, म्हणजे आपल्याला निवांतपणे सगळं बोलता येईल. नको, घरी नको. ऍक्च्युली आय एम गेटिंग लेट. मला एक मीटिंग आहे अर्जंट. नाही, ठीक आहे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही जा, पण उद्या मात्र नक्की या. काय उद्या वाट बघतो तुमची मी. काय इथं हा शेजारचाच बंगला माझा, मी तिथे राहतो. आणि समजा तुम्हाला काही अडचण आलीच तर इथे पंचक्रोशीत कोणालाही विचारा, स्वदेशी केतकर कुठे राहतात. अहो, घरी आणून सोडतील तुम्हाला. ऍक्च्युली मिस्टर केतकर, मी नाही जोशीबाई, अहो तुमचे मालक आमचे खूप चांगले स्नेही आहेत. तुम्ही म्हणत असाल तर मी बोलू का त्यांच्याशी? लगेच बोल. नको, कशाला. ऍक्च्युली ते खूप बिझी आहेत. मी येते ना उद्या, हरकत नाही. ओके, बाय. थँक्यू. हो जोशीबाई, हा, तुमचा जरा भ्रमणध्वनी क्रमांक देता का? माझा नंबर. हो, जस्ट अ मिनिट. हा, टेक इट. दिस इज माय विजिटिंग कार्ड. बर, याच्यावर आहे माझा मोबाईल नंबर. बर, ठीक आहे. गोलमाल. जोशीबाई, एक विचारायचं होतं. तुम्ही भारतीय असून सुद्धा हा परदेशी पेहराव का करता हो? नाही हो, नाही हे शोभत आपल्याला. काय तो पेहराव, काय ती भाषा, काय ते केस. काही गोष्टी कामाचा भाग म्हणून कराव्या लागतात मिस्टर केतकर. आपण मी म्हणतो कशा करता करावी अशी कामं. असो, उद्या मात्र बरोबर 11 वाजता तुम्ही या. आणि हो, वेळ न पाळणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत, लक्षात असू दे. या, आय नो. मी येते उद्या. हा, ठीक आहे. वाट बघतो मी. थँक्यू. बोला. तुमच्या पुण्याच्या रिडेव्हलपमेंट बद्दल आपल्याला बोलायचं होतं ना, ते मी नाही, मी तुम्हाला म्हंटल ना, मी प्रॉपर्टीचं काम एका कंपनीला ऑलरेडी हँडओव्हर केलंय, हे मी सांगितलंय तुम्हाला. सो तुम्ही या आता. काय करताय? तुम्ही म्हणालात ना या आता. या आता म्हणजे निघा आता. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. अगं, कसा दिसतोय तुझा चेहरा. तू हसू नकोस, हसू नकोस. ऐक माझं, तुला कळतंय का उद्या आप्पा आणि जाई भेटणार तेव्हा काय होणार आहे ते? अगं मग भेटू देत ना. जाई बघ त्यांची कशी बोलती बंद करून टाकेल. बरोबर आहे. तुला तर काय सगळं सोपंच वाटतं ना आजी. देवकी, आप्पा ओळखतील तिला. तुला भीती कशी वाटत नाही? सारखी कसली रे भीती वाटते तुम्हाला? आज ओळखलं का आप्पानी हिला? नाही ना, मग उद्या ओळखतील असं कसं म्हणताय तुम्ही? आजी, अगं आज मी कशी बशी तिथून सटकले, उद्या तर त्यांनी मला घरीच बोलवलंय. सो आता करायचंय काय देवकी? मला दिव्य दृष्टी आहे असं म्हणता ना तुम्ही. आता ऐका माझं. तू ऐक माझं आजी. आप्पांसमोर खोटं बोलणं ना, हे एक वेगळंच दिव्य आहे आणि तिथे तुझी दिव्य दृष्टी काहीही करू शकणार नाही. एक्झॅक्टली. आज मला जेव्हा भेटले ना ते, तेव्हा त्यांनी माझ्याकडून माझा भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा घेतलाय. हो गॉड, म्हणजे आता अजून कॉम्प्लिकेट होणार गोष्टी. एनिवे, आप्पांना नंबर कुठला दिला तू? अरे, जाईसाठी जो नवीन भ्रमणध्वनी क्रमांक दिलायस ना तू, तोच दिला मी त्यांना. थँक गॉड. आय थॉट तू घाबरून ओरिजिनल नंबर दिला. नाही रे नचिकेत, पण काही असलं तरी ते मला ओळखतीलच. अजिबात ओळखणार नाहीत, कारण मी त्यांना चांगलं ओळखते ना. हे बघ,
तू ना त्यांच्या समोर असं काय फाड फाड इंग्रजीत बोल की त्यांची बोलतीच बंद झाली पाहिजे. आजी फाड फाड इंग्रजी ऐकून आप्पा आणखीन चिडतील. चिडू देत ना, तू सरळ उठून निघून जा. देवकी, दिस इज नॉट फनी. दिस वॉज नॉट द पार्ट ऑफ द प्लॅन. आप्पा आले कुठून मध्ये? आप्पा आणि जायची मीटिंग फिक्स नव्हती. अरे सगळ्या गोष्टी आपण ठरवल्यासारख्या, आपण ठरवल्या तिथे घडायला लागल्या तर मग जगण्यातली मजाच निघून जाईल ना. आजी तू म्हणजे ना कहर आहेस अगदी. हे सगळ्या गोष्टींचा मजा घेत घेत आनंद घेतला ना तर मग सगळं सोपं होऊन जातं. काळजी करू नका, सगळं होईल बरोबर. आय होप सो. हा, पण आजी जेव्हा आप्पा आणि जाई भेटतील तेव्हा मला घरात दुसरं कोणी नकोय, नाहीतर मला आणखीन दडपण येईल. अगं मी घालवते ना सगळ्यांना. तुझी आजी असताना काळजी कशाला करतेस? एनिवे, चलो, ऑल द बेस्ट. हा. आय सी यू टुमॉरो. आजी मला ना अजिबात भीती वाटत नाही असं म्हण. अगं वेडाबाई, जो डर गया वो मर गया की नाही. मग आता अजिबात घाबरणे का नाही. एवढ्या रात्री एक्सरसाइज, दिस इज टू मच मॉम. मी खूप हदडलाय नायक, मला कॅलरीज बर्न करू दे. कम ऑन, एका दिवसात असं काय पुट ऑन करणार आहे तू? प्लीज, मी स्वतःची एवढी काळजी घेते ना म्हणून लोक मला तुझी आई नाही बहीण समजतात. ट्रू. नायक, पण ती जाई आहे ना, शी इज ऑल्सो फिटनेस फ्रीक, जस्ट लाईक मी. शी इज अ डॉग लवर जस्ट लाईक मी. मला तर ती मुलगी फारच आवडायला लागली. खरंच? हो, ती आहेच तशी. टुडेज गर्ल, कॉन्फिडंट, मॉडर्न, रॉकिंग. डॅड नंतर पहिल्यांदाच कोणीतरी तुला एवढं इम्प्रेस केलं असेल ना. शी इज अडॉरेबल. मॉम, इट सीम्स लाईक तू फॅन झाली असते तिची. इट्स रेअर. तुझी मॉम आहेच रेअर. नो डाऊट अबाउट दॅट. नायक, पण जाई उशिरा येणार आहे उद्या, कारण तिची ती पेट आहे ना लिझा, तिला वेट कडे घेऊन जायचंय. शी इज नॉट वेल. आय होप शी गेट्स बेटर सून. काय होणार आहे तिला? खाऊन खाऊन वजन वाढलंय. ए, असं काय बोलतोयस? बिचारी ती टेन्शन मध्ये आहे लिझामुळे. ऍक्च्युली मी पण. तू का? नाही म्हणजे इव्हन इफ शी इज फॅट, मला काळजी आहे ना त्याची. दॅट्स राईट. बरं चला, आता मला मेडिटेशन करू दे. या कंटिन्यू. आता पायांमध्ये अंतर ठेवा, हात असे बाजूला आणि असं वाकायचंय. आणि त्यानंतर हा हात असा विमानाच्या पंखासारखा मागे न्यायचा आहे. अरे हा कुठला योगाचा प्रकार आहे? अरे इतकी वर्ष मी योग साधना करतोय, पण हे असलं कधी काही केलेलं नाही मी. हा वेगळा प्रकार आहे, संयत योगा. तुम्ही करून तर बघा एकदा. आप्पा, यांनी खूप फायदा होतो शरीराला, म्हणून मी यांना म्हंटल की आज सगळ्यांना शिकवा. नाही काय आहे, आज मला जरा वाताचा त्रास होतोय, त्यामुळे आज नको. हो का? बरं बरं, तुम्ही म्हणाल तसं. अगं मानसी, तुला आज दुकानात जायचं नाही का? तेच ना काका, तुलाही उशीर होत असेल. आवरा आवरा तुम्ही, चला. नाही नाही, आज मी सांगितलंय की मला उशीर होणार आहे. आज काही घाई नाहीये. पण आम्हाला आहे ना. म्हणजे अरे उगीच तुझे साहेब तुला रागवायला नको. अगं नाही रागवणार. तुम्हाला हवं असेल तर आणखी थोडा वेळ आपण करूया संयत योगा. नको, एका दिवसात सगळं नको. आणि हे बघ ना किती दमलेत तुझा ते संयत योगा करून. मी अजिबात दमलेलो नाहीये, मला सवय योगा करायची. चला.
पायात अंतर ठेवा, हात असे बाजूला आणि हळूहळू वाकायचंय. आजी कर ना काहीतरी. काय 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 झालं आजी? दमले बाई. बर तुम्ही दोघं निघा आता. आई, आज तू आम्हाला घराबाहेर काढायला का बघतेस सकाळपासून? अरे तसं नाही, पण मी बघ ना किती दमले आणि तुम्हाला पण निघायचंय. साई अगं तू काय इकडे बघत बसलीस, जा तुला आवरायचंय. हा जा जा. हा चला निघा निघा. अगं मानसी राहू दे तू, मी करते. हा बरं निघा तुम्ही. आज महत्वाचे पाहुणे यायचेत आपल्याकडे. ती जाई तरी वेळेवर येते का नाही विचारायला हवं तिला. आजी माझा भ्रमणध्वनी कुठे गेला ग? सापडत नाहीये. अगं इथेच आहे. हा बघ इथेच आहे का?